पोलिसांनी जे होतं चांगला इनिशिएटिव्ह हाती घेतलेला आहे, जे आफ्टर मार्केट एलईडी लावतात, जे खूप जास्त ब्राईट असतात आणि त्याच्यामुळे समोरच्या गाडीवाल्यांना त्रास होतो, त्यांच्यावरती चलान मारत आहेत. हे हळूहळू महाराष्ट्रात देखील येईल आणि पूर्ण आपल्या देशभरात जे आहे ते ह्याच्यावरती चलान केले जातील. तसेही ह्याच्यावर चलान आहेच, परंतु पोलीस लोक लक्ष देत नाही. आता जे आहे ते स्ट्रिक्टली केलं जाईल. तर मित्रांनो, एलईडी लाईट चांगली का हॅलोजन लाईट चांगली, त्याबद्दल बोलायचं आहे. तुमच्या गाडीमध्ये हेडलाईट रिफ्लेक्टर वाले आहेत तर अशा वेळेला हॅलोजन लाईटच चांगली, आणि जर तुमच्या गाडीमध्ये प्रोजेक्टर आहेत अशा वेळेला तुम्ही एलईडी लाईट जे आहे ते वापरू शकता. त्याच्यानी मग समोरच्याला त्रास होत नाही. रिफ्लेक्टर मध्ये कसं होतं, एलईडी जी आहे ती खूप जास्त विचित्र प्रकारे स्प्रेड होते आणि मग ती समोरच्याला देखील त्रास देते. त्यामुळे रिफ्लेक्टर मध्ये जे आहे ते आपल्याला एलईडी लावायची नाही आहे. आणि आपल्यासाठी कुठली चांगली ड्राईव्ह करत असताना तर हॅलोजनची तुम्हाला फायदे सांगतो. हॅलोजन जो आहे तो फॉग मध्ये आणि पावसामध्ये ड्रायव्हिंग करण्यासाठी खूपच चांगला. फॉग मध्ये त्याच्यामुळे आपली विजिबिलिटी वाढते, परंतु एलईडी मध्ये काय होतं, फॉग मध्ये जे आहे आपली विजिबिलिटी कमी होते, सगळं पांढरं पांढरं दिसतं आणि पावसात देखील तसं होतं, सगळं पांढरं पांढरं दिसतं, काही नीट क्लिअरली दिसत नाही. आपली जी येलो लाईट आहे ती एकदम बेस्ट असते, चांगली दिसते. एलईडी लाईटचा फायदा हा फक्त एकदम क्लिअर वातावरण असतं किंवा एकदम क्लिअर ऋतूमध्ये जो तो एलईडी लाईटचा फायदा होतो.